नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुप्ता डेअरी फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपलं शेणखत उचलायचं काम चालू आहे. तिथं जवळच आपलं गिन्नी गवताचा प्लॉट आहे, तर त्याला शेणखत टाकतोय आज. तर शेतकरी मित्रांनो, मुक्त गोठ्यातील या शेणखताला 3-3.5 रुपये मार्केट आहे मित्रांनो टेलरचं. तर आपल्याला हे आपल्या शेतामध्येच टाकलेलं परवडतं. जर आपल्याला दुधाची किंमत जर वाढवायची असेल, आता दुधाला भाव काय 30 रुपये, 27-28 रुपये भाव पडतो मित्रांनो. आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर हे असं शेणखतातून म्हणा, कशातून म्हणा, आपल्याला आपल्या शेतीचा खर्च कमी करावा लागेल. तर आपण आज रासायन खताची एक बॅग घ्यायला गेलो तर 1700-1800 रुपये लागतं मित्रांनो. तर या शेणखताचे खूप फायदे आहे मित्रांनो. शेणखत जर टाकलं तर जमिनीची सुपीकता वाढते आणि खूप पीक चालतं मित्रांनो. तर मित्रांनो, या शेणखतामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, नायट्रोजन खूप भरपूर प्रमाणात असतं मित्रांनो. तर आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे. तर मी तर 50% शेणखतच वापरतो शेतीला. एखाद्या वेळेस एखादी खताची बॅग आणतो, नाही तर आपलं 50% शेणखतच असतं शेतीला. आपलं जेवढं शेणखत निघालं तेवढं शेतीला टाकतो आणि थोडं उरलं तर विकतो मित्रांनो बाहेर. आपल्या शेतीला 3-3.5 एकराला खूप होतं मित्रांनो शेणखत. त्यामुळे आपण राहिलेलं शेणखत देऊन टाकतो. 3-3.5-4 रुपये टेलरने जातं मित्रांनो. तर विचार करा तुम्ही, 1700-1800 रुपयाला एक बॅग खताची 50 किलोची आणि 4000 रुपयाला अख्खं टेलर घेऊन जातात मित्रांनो. तर चला मी दाखवतो तुम्हाला आता शेणखत कसं टाकलं मी गिन्नी गवताला. आणि आपलं गिन्नी गवत कसं आहे, दर 15 दिवसाला 8 दिवसाला पाणी असतं आणि 15 दिवसाला आपण शेणखत टाकतो मित्रांनो. तर चला दाखवतो तुम्हाला. तर हे पहा मित्रांनो, आपलं गिन्नी गवत कसं आलेलं आहे. याला 15 ते 20 दिवस झाले असते शेणखत टाकून आपण. तर हा दिसतो, हा अख्खा हिरवागार पट्टा आपण टाकला होता मागच्या वेळेस. मागच्या 15 दिवसाला मागच्या वेळेस एक पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आता हा पट्टा राहिला होता इकडचा थोडासा पिवळसर दिसतो. याला आज टाकलं शेणखत. तर हे पहा कसं शेणखत टाकलं. तर एवढ्या 7-8 साऱ्या टाकल्या मित्रांनो आज. शेणखत जास्त पण नाही टाकत मी, थोडं थोडंच टाकतो, पण एकाआड एक पाण्याला टाकतो मित्रांनो. खूप मस्त रिझल्ट आहे शेणखताचा. एखाद्या वेळेस रासायनिक खताची बॅग आणत असेल मी, नाही तर मग सगळं आपलं हे शेणखतावरच चालू आहे शेती. तिकडं मका केली होती आपण, 3 वर्षापासून सलग मका करतो मित्रांनो. तर त्याला खूप टॉपची मका येते मित्रांनो दरवर्षी. तर हे पहा, इकून शेणखत टाकलं होतं मागच्या वेळेस. आता हा राहिलेला पट्टा टाकून घेतला 7-8 साऱ्याचा. ते पलीकडून राहिलेले थोडं, आता हिवाळ्यामुळं कमीच वाढतं मित्रांनो गिन्नी गवत. हिवाळ्यामध्ये चालत नाही एवढं गिन्नी गवत. तर या 7-8 साऱ्या टाकल्या मित्रांनो. आत्ता पाणी चालू करायचं, दिवसाची लाईट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं शेणखताचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.